आपण संजूचे कव्हर ड्राईव्ह पाहिले, त्याचे ते उत्तुंग षटकार पाहिले आणि सोशल मीडियावर चाललेला त्याचा तो अफाट ट्रेंडही पाहिला. 2024-25चा त्याचा T20 फॉर्म पहा, जिथे त्याने लागोपाठ 2 आंतरराष्ट्रीय शतके ठोकून इतिहास रचला होता. पण हा घडी इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळा रडवला गेला आणि किती वेळा त्याला डावललं गेलं हे आजच्या क्रिकेट फॅन्सना खरंच माहीत आहे का? विचार करा, गेली कित्येक वर्ष त्याला इनकन्सिस्टंट म्हटलं गेलं, फ्लॉप ठरवलं गेलं, पण आकडेवारी काही वेगळंच सांगते. 2015मध्ये पदार्पण करूनही 2024पर्यंत त्याला केवळ मोजक्याच संधी मिळाल्या. कधी एका सामन्यानंतर बाहेर तर कधी पूर्ण सिरीज बेंचवर. पण जेव्हा 2026च्या वर्ल्ड कपमध्ये सर्वात मोठी गरज होती, तेव्हा संजूने असं टायमिंग वापरलं की भल्या भल्या गोलंदाजांच्या तोंडचं पाणी पळालं. हे केवळ क्रिकेट नव्हतं, तर ते वर्षानुवर्षे टीका करणाऱ्यांना दिलेलं एक चोख उत्तर होतं. हा प्रवास सोपा नव्हता. 2022चा वर्ल्ड कप असो किंवा 2023चा वन डे वर्ल्ड कप, जेव्हा जेव्हा संजू फॉर्ममध्ये होता तेव्हा तेव्हा सिलेक्टर्सनी त्याच्याकडे पाठ फिरवली. संधी समोर असूनही त्याला डावललं गेलं. अशावेळी संजूने काय केलं? त्याने हार मानली नाही. IPLमध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करताना त्याने आपली मॅच्युरिटी दाखवून दिली. स्वतःच्या खेळावर मेहनत घेतली, टीका सहन केली, पण भारतासाठी खेळण्याचं स्वप्न धुळीला मिळू दिलं नाही. ही होती त्याची क्रिकेटवरची खरी निष्ठा. जेव्हा मोठ्या विजयानंतर संजूला विचारलं गेलं की संजू, तुला काय मिळालं, तेव्हा त्याने कसलंही वैयक्तिक बक्षीस मिळवलं नाही. त्याने मागितलं फक्त ते करोडो भारतीयांचं प्रेम. आजही त्याचा स्ट्राईक रेट आणि कठीण परिस्थितीत त्याने सावरलेली टीम इंडियाची इनिंग्स पाहिली की समजते की तो किती टीम मॅन आहे. आजही जेव्हा आपण तो स्कोरबोर्ड पाहतो तेव्हा तिथे एक नाव अभिमानाने चमकतं, सेवेचे ठायी तत्पर संजू सॅमसन.